श्री स्वामी समर्थ समर्थ क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार। आज मी पूजेची मांडणी करणार आहे। समाज चालले आमच्या मस्ती, सुट्टी त्याला क्रिसमसची, त्यामुळे आणि पूजेची मांडणी अजून झालेली नाही। स्वामी अजून झोपला नाही, स्वामी खेळतोय, तो झोपल्यानंतर मी पूजेची मांडणी करणार आहे। मुलं असते की खरंच काय सुचायला देत नाही। आता समजचं स्कूल असेल, समज आता स्कूलमध्ये काय वाटत नाही, आज दोघं पण घरीच आहेत, त्यामुळे समज असं करू नको। अजून पूजेची मांडणी बाकी आहे, कामं सगळे आवरलेत। काय करणार तू स्वामी? दाखव स्वामी काय करतो बघ। स्वामी स्वामी तेव्हा हाय कर सगळ्यांना, हाय कर, हॅलो हॅलो। मम्मा मला झोप बोलते है ना, सांग मम्मा झोप म्हणते। स्वामी झोपत नाहीये, झोपला स्वामी। हां स्वामी झोपला झोक्यामध्ये आता। आणि तुम्ही पूजेची सगळी तयारी करून ठेवले, पूजा मांडणीची। दरवेळेला मी खाली मांडते पूजा, पण ह्यावेळेस स्वामी चालतो आणि ह्या टिपरती मांडते तिथं दरवेळेला। पण स्वामी आता सगळं खेचेल ओढेल म्हणून मी नाही मांडत खालती, वरती मांडणार आहे। तयारी मी करून ठेवले। इकडे तांदूळ जास्त घेऊ नको, थोडेसेच घे। थांब मी देते हां चिमण्याला घालायला घेतोय तांदूळ। दुसऱ्या प्लेटमध्ये घे ना, पेपर घे, प्लेट घेऊन ये जा। आणि हा सगळा आमचा मुलाने अभ्यास केलेला आहे, समजते आमच्या। जा घाल जा, सावकाश इकडे। मी पटापट लवकर पूजा आवरून घेतोय, कारण की स्वामी उठेल आणि जेवण पण बनवायचं। आज लास्टचा गुरुवार आहे, पुरणपोळी बनवणार आहे। हां आता चाल लवकर। हां आवडते लवकर। आता कशाला? होळीला गावी पुरणपोळी होती। ओके अच्छा। छान अशी पूजेची मांडणी झाली आणि समज बोलला की मी अगरबत्ती लावणार, मी पूजा करणार, म्हणून तो अगरबत्ती लावतोय। आणि पूजा केल्यानंतर खरंच एकदम मन खूप प्रसन्न वाटतंय, खूप आणि पॉझिटिव्हिटी येते। आणि त्यानंतर हे बघते जाऊन आतमध्ये समज काय करतोय, तर समज करतो पराक्रम। त्याने कधी ड्रॉवरमध्ये नेलपेंट घेतली आणि तो नेलपेंट लावतोय। परत फेसला पण, चेहऱ्याला पण काय करून ठेवलं आहे, चंद्रकोर लावत होता स्वतः वाटतं। आणि सगळं आजू तोंडाला लावून ठेवलं, डोळ्याजवळ कपाळाला सगळं लावलं आहे। मी ह्या छोट्या कुकरमध्ये डाळ टाकलेले आहे पुरणपोळीसाठी। आणि ह्याच्यामध्ये मी एक डब्बा भात लावला आहे कुकरचा, आणि हे बटाटे ठेवलेत। बटाट्याची भाजी पण करायची आहे मला। काय आलं नाही इकडे स्वामी खेळतोय। वरण भात आता स्वामीला भरवायचे, स्वामीसाठी वरण वेगळं बनवलेलं आहे। तयारी चालली संध्याकाळची। 4:30 वाजलेत आणि खूप गडबड होते, कारण की बायकांना मी 6 वाजता बोलवलं आहे ओटी भरण्यासाठी। आणि आत्ता अजून बाकी खूप सारं काम आहे। हे पुरण बनवून ठेवलं आहे, मसाला लावणार आहे। आणि स्वामी पण आहे, समज गेला खाली खेळायला। स्वामीचं चालू आहे क्रिकेट, त्यामुळे काय लवकर आवरेल असं वाटत नाही आहे, ट्राय करते। मध्येच बेल वाजली, बघते तर काय कुरिअर आलं होतं। मी स्वामीसाठी 2 गाडी मागवल्या होत्या, स्कूटी, त्या खूप छान होत्या, मला आवडल्या त्या स्कूटी, पण मी मागवल्या। आणि ते मला 160ला 2 भेटल्या, ऑनलाईन मागवल्या मी मेशोवरूनच। छान अशा आहेत त्या, समजला पण खूप आवडल्या, तो पण खूप खुश झाला बघूनच। आणि स्वामी झोपला होता, त्यामुळे त्याने बघितलं नव्हत्या, पण त्या बेलच्या आवाजाने स्वामी पण उठत होता। बघा काय घेऊन खेळतोय। हे भांडी आहेत साफ करायचं, अजून पीठ मळून झालंय, आता जस्ट मळलं, थोडा ठेवते। आणि हे पुरण पण झालं आहे, ऑलमोस्ट जेवण रेडी आहे, फक्त लास्ट पुरणपोळी बनवायची बाकी आहे, मग झालंच। हा ना पिलो, इकडे मग अशीच स्वामीने हळद सांडले, हळदचा डब्बाच घेतला आणि पडला हातातून, कांदा खातोय। चल दे आता झोप, चला जा थोडा वेळ झोप। फायनली मी तयार झालेली आहे। आता येथील बायका हळदी कुंकूसाठी। समज काय काकीच्या घरी गेले सगळे, हळदी कुंकुमसाठी सगळ्या बायका आल्या होत्या। हळदी कुंकुम दिला त्यांना, त्यानंतर आमच्या थोड्या गप्पा रंगल्या होत्या, त्यावेळेला थोडा वेळ थांबल्या त्या, त्यानंतर निघून गेल्या। मी आता शालिनी ताईच्या घरी आहे, त्यांच्याकडे हळदी कुंकुम आहे, त्यांच्याकडे पण आता बायका आलेल्या सगळ्या गेल्या येऊन। लास्टला मी आले, कारण स्वामी रडत होता म्हणून। नंतर कळतोय बनाना खाते, बनाना पडत रिकाचं मी इथे लावून ठेवले, पण माझं राहू दे, नंतर लावते। आता आम्ही दोघी चाललेलो आहोत बी विंगमध्ये, तिथे पण आहे BCD, सगळ्या विंगमध्ये जायचं आहे, आम्हीच ए विंगवाले आहोत। स्वामी घंटी म्हणून आलाय काय तुझ्याकडे? आम्ही दोघी होतो, आता हे पूर्ण आमची ए विंग आहे। भेंडे बाई या लवकर, आमचा डब्बा बघा हाय विंगचा।
त्यांचं लहान बाळ आहे त्यामुळे त्याने साडी घातली नाही. आणि ही बाई ती सगळ्यात लहान आहे, रेड साडीवर सगळ्यात लहान आहे. कामातून वेळ नाही, त्यांचं लहान बाळ आहे. हो त्यांचं लहान बाळ आहे. नाही तुमचं लहान बाळ आहे ना. हा संक्रांतीला स्पेशल पैठणी. मॅडम कसला ओसा आहे? ओसा कसला? बोरनान, स्वामीचं बोरनान. हो काय आल्या बघा जाऊन. काय काय कोण आल्या? ही बाई काय कोण आल्या बघा. आत्ता वाजले 9. मी आता आले घरी, फुल थकले कारण की आज सगळ्याच विंगच्या लिफ्ट बंद होत्या त्यामुळे चालावं लागलं खूप. कारण त्यात स्वामी होता. स्वामी अजून आला नाही घरी, तो ओंकारच्या घरी आहे. त्यावरती अजून जेवण थोडं बनवायचं बाकी आहे. पुरणपोळी बनवायची बाकी आहे. थोड्याच बनवलेलं, प्रसादापुरच्या बनवल्या होत्या, अजून थोड्या बनवायचे बाकी आहेत. ते बनवते, स्वामीला भरवते. खूप काम असतं एकटीला. मी आता आलेले आहे ओंकारच्या घरी. म्हटलं की स्वामीचा एक व्हिडिओ बनवते, स्वामीचा आणि माझा. मी स्वामीला माझ्याकडे बोलत होते ये म्हणून, मला मिठी मार म्हणून, पण तो मला येत नव्हता. मुद्दाम मस्ती ना तिकडे जात होता तो. पण त्याला पण माहिती होतं की मम्मा व्हिडिओ करणार आहे आणि मग तो येत नव्हता. लगेच रूट चेंज करत होता तो. स्वामी आले ओंकारच्या घरी आणि सगळा त्याने प्रसाद सांडलाय बघा. पराक्रम करतो असा, म्हणून ओंकार घेत नाही त्याला. आमची शिफ्ट चेंज झाले आता. पप्पा आता आलेले आहेत स्वामीचे आणि त्याला झोका देत आहेत. अजून जेवलो नाही आहे. झोपला का रे? झोपलो लवकर जेवायचं. खूप धावपळ झाली. ते पुरणपोळीचा घाट घातला, त्यात जरा वेळ गेला जास्तच, त्यामुळे धावपळ झाली खूप. आणि अजून जेवलो पण नाही, 10:30 वाजले. 10:30 वाजले जेवलो नाही अजून. तर स्वामी झोपल्यानंतर जेवणार. स्वामी झोपलेला लगेच उठला 5 मिनिटात. जेवायला पण देत नाही शांत मुलं ही. हा स्वामी झोपायचं ना, मम्मा जेवली असते ना. आता जस्ट जेवण झाले. आता आहे किचन आवरायचं. मग कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा. जे आई आहे जे 2-2 मुलं सांभाळतात त्यांना नक्की समजेल माझी अवस्था आता काय आहे ती. बस 2-2 मुलं सांभाळणं खूप कठीण असतं. घरी कोणी नसतं, 2 मुलं सांभाळायचं आणि घरचं काम करायचं म्हटलं खूप भारी पडतं. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.